तुरीच्या डाळीची आमटी करत आहे आज। तुरीची डाळ शिजवताना त्याच्यामध्ये बटाटा कापून त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि टोमॅटो शिजवून घेतलेला आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे। तर या आता डाळीला मी फोडणी देत आहे लसणाची। तर बघूयात रेसिपी। कढई घेतलेली आहे आमटीसाठी, डाळीला फोडणी देण्यासाठी। तेल टाकूया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण, जिरे, हळद, कोथिंबीर असं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि डाळीला मी याची फोडणी देणार आहे लसणाची। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरे टाकते। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपण हे लसणाची फोडणी, लसणाचा तडका डाळीला देणार आहोत, तो टाकूया। जिरे तडतडलेत, लसूण भाजून घेऊया। लसूण छान भाजलेला आहे। तर आता त्याच्यामध्ये मी शिजवलेली डाळ आणि बटाटा टाकते। थोडी उकळी आली की त्याच्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकूया। किती छान तडका बसलाय बघा। आमटीला उकळी आलेली आहे, तर चवीप्रमाणे तिखट टाकून घेऊया। तुम्हाला जसं चवीला लागतं तसं कमी जास्त। तुरीची डाळ अशी गाळ करून घेऊन त्याच्यामध्येच बटाटा कापून शिजायला टाकला होता, त्यामुळे बटाटा पण छान शिजून मिळालेला आहे। आता एक 5 मिनटं उकळी आली की गॅस बंद करूया। डाळीच्या आमटीला अशी उकळी भरभरून आलेली आहे। तर अशी ही डाळीची आमटी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशी ही आपली डाळ बटाटा आमटी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।